पण रोज 4 ते 5 लाख महिलांचे ई-केवायसी ची प्रक्रिया ही साईटवर पूर्ण होत आहे। साधारणपणे 1 कोटीपेक्षा जास्ती महिला आज बऱ्यापैकी त्यांचं ई-केवायसी ची प्रक्रिया झालेली आहे। ज्यांच्या पतीचं निधन झालेलं आहे किंवा वडिलांचं निधन झालेलं आहे किंवा डिवोर्स असतील म्हणजे एकल महिला असतील त्यांच्यासाठी आम्ही वेबसाईटवर एक ऑप्शनच्या संदर्भातलं एक वर्किंग करत आहोत की त्यांच्या पतीचं किंवा वडिलांचं जर निधन झालं असेल तर त्यांचं डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स झाला असेल तर ते डिवोर्सचे पेपर्स अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून हे आम्ही तिथं ऑप्शन्स तयार करत आहोत। त्यासाठी वेबसाईटमध्ये ज्या काही त्या पेजवर ज्या काही बदल करण्याची गरज आहे त्याची प्रक्रिया ही आम्ही सुरू करत आहोत। नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला कधी भेटणार आहे पूर्ण डिटेल मध्ये तुम्हाला समजणार आहे। नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अजून तुमच्या बँकेत नसेल आला तर बघू शकता तुमच्या समोर आहे। नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा कधी येणार तुम्हाला ह्याची काळजी तर लागलीच असेल। राज्यातील लाखो महिलांसाठी सुरू असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे बाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। दर महिन्याला 1500 रुपये मिळणाऱ्या या योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अजूनही जमा न झाल्याने लाभार्थी महिलांमध्ये चिंता निर्माण झाली होती। महिन्याचा शेवट जवळ आला तरीही आपल्या बँक अकाउंटमध्ये पैसे अजून आलेले नाही। तर ह्याचा अपडेट काय असणार आहे पुढील डिटेलमध्ये तुम्हाला समजणार आहे। तर ही योजना सुरू झाल्यापासून शेकडो महिलांना आर्थिक मदत मिळत असून गेल्या वर्षी जुलै 2024 मध्ये सुरू झालेल्या या योजनेच्या राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला होता। तर आर्थिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असलेल्या महिलांना जो काही 1500 रुपये हा भेटणार होता। तर गैरप्रकार जो काही झाला होता आपल्या समोर तर आल्यानंतर सरकारने पडताळणी सुरू केली असून पात्र लाभार्थींना ई-केवायसी करण्यासाठी पूर्ण डिटेलमध्ये त्यांना करावे लागणारच आहे। तर ई-केवायसी झाली असेल तर तुम्ही इथं खाली कमेंट करून मला नक्की सांगा तुमची ई-केवायसी झाली का नाही। तर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार मोठी माहिती समोर आलेली आहे। तर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तर महिना जो काही 20 दिवस उलटून गेले असतानाही महिलांच्या खात्यात हप्ता जमा न झाल्याने अस्वस्थता निर्माण झालेली आहे आणि वाढत पण आहे। अनेक लाडक्या बहिणींना हा महिना संपत आला तरी पैसे येणार की नाही असा प्रश्न सर्वांना विचारत होता। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा शेवटच्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। म्हणजे शेवटचा हप्ता हा महिन्याचा जे काही आठवड्यात जमा होण्याची शक्यता सांगणार आहे। तर यावरून लवकरात लवकर महिलांच्या खात्यात हा निधी जमा होऊ शकतो अशी चर्चा सुरू आहे। तर बघू शकता चर्चा सुरू आहे अजून काही ह्याचे अपडेट तर आलेच नाही। तर निवडणूक आचारसंहिता जे काही काळ सुरू असल्याने या योजनेचा हप्ता थांबणार का असा प्रश्न अनेक ठिकाणी उपस्थित केला जात होता। परंतु सूत्रांच्या माहितीनुसार निवडणुकीचा हा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे। अधिकृत तारीख अद्याप घोषित नसली तरी शेवटच्या आठवड्यात रक्कम मिळण्याची शक्यता अधिक मानली जाते। शेवटच्या आठवड्यात तुमच्या बँक अकाउंटमध्ये नक्की पैसे येतील म्हणजे 1500 रुपये येतील हा तुम्हाला आश्वासन दिलेलं आहे। लाडकी बहीण योजनेचा लाभ पुढेही मिळावा यासाठी महिलांना ई-केवायसी करण्याचे अनिवार्य केलेले आहे। तर अजूनही तुम्ही ई-केवायसी केले नसेल तर पूर्णतः करून घ्या। जर नसेल केली तर मला कमेंट करा मी त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवेल। तर तुम्हाला ई-केवायसी फोनवरती कशी करायची पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला सांगण्यात येणार आहे। कमेंट करा मला नक्की खाली कमेंट करा। तर सरकारने मोठा निर्णय घेतला आहे। ई-केवायसी मुदत वाढवून आता 31 डिसेंबर जे काही 31 डिसेंबर येणार आहे 2025 आता 2026 नवीन वर्ष येणार आहे। तर काय आहे मोठा निर्णय काय होणार आहे तर निर्णय बघा ई-केवायसी मुदत वाढवून आता 31 डिसेंबर पर्यंत तुम्हाला जी काही निधी वाढवलेला आहे म्हणजे ई-केवायसी तुम्ही करू शकता। तर लाडकी बहीण योजना निवडणुकी आधीच लाडक्या बहिणींना खुश खबर मिळणार। नोव्हेंबरचे जे काही 1500 रुपये त्या दिवशी जमा होण्याची शक्यता तुम्हाला येत आहे। बघू शकता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची समोर आलेली आहे। तर बघू शकता किती तारखेला तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे येणार आहेत। लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार या दिवशी महिलांना जे काही मिळू शकतात पैसे। लाडकी बहीण योजनेच्या केवायसी साठी मुदतवाढ देऊन महिलांना दिलासा दिला आहे। म्हणजे तुम्ही केवायसी करा अजून डिसेंबर महिन्यापर्यंत करू शकता। अजून एक प्रश्न महिला विचारत आहे की लाडकी बहीण योजनेचे नोव्हेंबरचा हप्ता कधी जमा होणार
जे काही आहे तर तुमच्या बँक अकाउंटमध्ये येणार आहेत. तर लाडकी बहिणीला नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार तर बघू शकता नोव्हेंबर महिना सुरू होऊन 18 दिवस झाले आहे. तर अजूनपर्यंत नोव्हेंबरच्या हप्त्याबाबत कोणतीही माहिती आलेली नाहीये. तर बघू शकता हे पैसे जमा कधी केले जातील याबाबत सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीद्वारे जे काही आहे यात आचारसंहिता काळात महिलांच्या खात्यात पैसे येणार की नाही असं विचारलं जात आहे. परंतु या काळातही पैसे जमा होणार असल्याचे सांगितले आहे. तर निवडणुकीआधी लाडक्या बहिणींना पैसे मिळणार की नाही तर हे तुम्हाला सर्व काही समजणार आहे. लाडकी बहीण योजनेत निवडणुकीआधीच महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. तर निवडणुकीआधी म्हणजे पैसे जमा होऊ शकतात. नगरपंचायत निवडणुका म्हणजे 2 आणि 3 डिसेंबरला आहेत. त्याआधी महिलांना 1500 रुपये देण्याबाबत घोषणा होऊ शकते. तर होऊ शकते म्हणता येते. नोव्हेंबरचा शेवटच्या आठवड्यात महिलांना पैसे देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर बघू शकता तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला ह्याच्यावरती काय मुद्दा मांडण्याचा म्हणजे तुम्हाला काय वाटतं ह्याच्यावरती पैसे कधी आले पाहिजे आणि कधी नाही आले म्हणजे नाही का मला कमेंट करून नक्की सांगा खाली आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि डिस्क्रिप्शनच्या खाली एक कमेंट बॉक्स आहे तिथं मला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू सो मच. हे व्हिडिओ लास्टपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.